सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री associated by सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासोबत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। आजपासून महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे। विरोधी पक्ष नेते पदाचा मुद्दा महाविकास आघाडी खास करून ठाकरे गटाने लावून धरला आहे, पण विरोधी पक्ष नेते पदावरून ठाकरे गटात अंतर्गत स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा आहे। कारण मागच्या अनेक महिन्यांपासून विरोधी पक्षनेते पदासाठी अनुभवी आमदार भास्कर जाधव यांचं नाव चर्चेत होतं। ते आक्रमक आमदार होते। आता भास्कर जाधव यांच्या जागी आदित्य ठाकरेंना विरोधी पक्ष नेतेपदी नेमण्याची ठाकरे गटात चर्चा आहे। विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, मात्र हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदावरून मोठे राजकारण घडताना दिसत आहे। विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये गेल्या वर्षभरापासून विरोधी पक्षनेत्यांची पदे रिक्त आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधारी महायुतीवर टीका करत चहापानावर बहिष्कार टाकला। आता या प्रकरणी विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। तसेच विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीकडून एक नावही चर्चेत असल्याचं बोललं जात आहे। राज्यात काही दिवसांपासून थंडीसह गारवा जाणवायला लागला आहे। सकाळी आणि रात्रीच्या वेळेस जरी थंडी, दुपारी तापमान वाढलेलं दिसतं, मात्र जसं जसं डिसेंबर महिना पुढे सरकत आहे तसं तसं राज्यातला तापमानाचा पारा खाली सरकताना दिसत असून आता वातावरणात हलका बदल जाणवायला लागला आहे। गेले काही दिवस थंडी कमी झाली होती, मात्र आता पुन्हा हुडहुडी भरायला सुरुवात होणार आहे। मुंबई, पुण्यातही गारव्याचं वातावरण जाणवायला लागलं आहे। मुंबईत आज सकाळी बऱ्याच पैकी गारवा जाणवला। राज्यात इतर ठिकाणीही वातावरण गार असून पारा खाली सरकल्याने हुडहुडी वाढणार आहे। गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू स्मृती मानधना ही चर्चेत आहे। लग्नाच्या काही तास आधी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती अचानक बिघडली, त्यानंतर त्यांना सांगलीमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यानंतर स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकलण्याचे बोलले जात होते, मात्र आता स्मृतीने थेट लग्न मोडण्याची घोषणा केली आहे। तिचा या घोषणेमुळे अनेकांना धक्का बसला। दरम्यान या सगळ्या प्रकरणात आता रुपाली पाटील ठोंबरे यांची एंट्री झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला 5 डिसेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण झाले। सरकारला 1 वर्ष होऊनही विरोधकांना विरोधी पक्ष नेते पद देण्यात आलेले नाही। त्यामुळे या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरे यांनी थेट उपमुख्यमंत्री पद रद्द करण्याची मागणी करत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांना लक्ष्य केले। उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी केली। ठाकरे यांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथंच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। इंडिगो विमान कंपनीचा सावळा गोंधळ अद्याप सुरूच असून देशातील अनेक विमानतळांवर इंडिगोची उड्डाणं पूर्ववत झालेली नाहीत। त्यामुळे अजूनही विमान उड्डाणांना विलंब आणि अनेक फ्लाइट्स रद्द होण्याच्या सिलसिला कायम आहे। सलग 7व्या दिवशीही मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द करण्याचे प्रकार सुरूच राहिले, ज्यामुळे इंडिगोचे प्रवासी प्रमुख विमानतळावर अडकून पडल्याचे दिसत आहे। भारतीय हवाई प्रवासांच्या इतिहासात या संकटाची अभूतपूर्व असून अनेकांना मोठा फटका बसला आहे। बीड जिल्हा परिषदेतील सुमारे 400 कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्वाची
आता थेट रुग्णालयामध्ये तपासणी केली जाणार आहे। त्यामुळे बनावट दिव्यांग किंवा कमी दिव्यांग असताना अधिक प्रमाणाचे प्रमाणपत्र मिळवलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे। आतापर्यंत जिल्हा परिषदेतील 18 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील झाडं तोडणाऱ्या मुद्द्यांवरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड तापले आहे। यामुळे सध्या नाशिकमध्ये मोठं जन आंदोलन उभे राहिले आहे। या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी उडी घेतली होती। त्यांनी तपोवनला भेट देऊन वृक्षांची कत्तल करण्यास विरोध केला होता। मात्र या सगळ्यानंतरही राज्य सरकार साधू ग्राम उभारण्यासाठी तपोवनातील झाडे कापण्याच्या निर्णयावर ठाम आहे। या पार्श्वभूमीवर सोमवारी सयाजी शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली। गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश उपाध्यक्ष गीताताई हिंगे यांचे पाचगाव येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले। रविवारी उशिरा रात्री ही घटना घडली असून त्यांच्या अचानक जाण्याने गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या आणि वाघांच्या हल्ल्याचे प्रमाण वेगाने वाढत असून अनेक नागरिकांचा जीव या हल्ल्यात जात आहे। कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या घरांची अवस्था बिकट होत असल्याने सरकार आता मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना वन विभागात सरकारी नोकरी देण्याच्या प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करत आहे। वन विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून याबाबत माहिती समोर येत आहे। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।